नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 17. मागील भागात भटजींच्या आशीर्वादाने युवी खूप खुश झाला, पण स्पर्श मात्र विचारात पडली. बिचारी, तिला अजूनही हा विवाह एक पूजा होती असंच समजत होती. झाली ना पूजा व्यवस्थित? स्पर्श गटबंधन सोडत म्हणाली. हो, अगदी निर्विघ्न, भटजी म्हणाले. थँक गॉड. चला, उशीर होतोय, सगळे रिसॉर्टवर आपली वाट बघत असतील. स्पर्श गटबंधन सोडत म्हणाली आणि तिने गळ्यातील हारसुद्धा काढून टाकला. हो, आता इथून सरळ घरीच जायचं आहे, युवी म्हणाला. घरी नाही, रिसॉर्टवर, स्पर्श पुढे जात म्हणाली. स्पर्श, युवीने तिला पाठीमागून हळूच साथ घातली. त्याच्या स्पर्श म्हणण्याने तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती जागीच थांबली आणि छातीवर हात ठेवला. तिला असं का होतंय काहीच कळेना. ती क्षणभर तशीच त्याला पाठमोरी थांबली आणि मग हळूच त्याच्याकडे वळली. त्याने तिच्याकडे तिच्या डोळ्यात बघत लावलेली दाढी मिशी काढून टाकली. चेहऱ्यावरील तो हलका काळा रंगसुद्धा रुमालीने पुसून टाकला. युवराज? स्पर्श त्याला पाहून हळूच पुटपुटली आणि आश्चर्याने काहीशा गोंधळलेल्या भावाने त्याच्याकडे बघत होती. येस, युवराज. युवराज जहागीरदार, तुझा नवरा, युवराज म्हणाला. आता पुढे. व्हॉट नॉनसेन्स. त्याचं बोलणं ऐकून स्पर्श चमकून म्हणाली. नॉनसेन्स काही नाही बेबी, इट्स ट्रूथ. आत्ताच आपलं लग्न झालं आहे, युवराज तिच्या जवळ येत म्हणाला. मिस्टर युवराज, तुम्ही काय डोक्यावर पडलात की काय? आताचे झालं ती एक पूजा होती, जो अपशकून टाळण्यासाठी मी केली. विचारा त्या भटजींना. स्पर्श त्याच्यापासून थोडी मागे जात म्हणाली. स्वीट हार्ट, ती पूजा म्हणजे आपलं लग्न होतं. खोटं वाटत असेल तर तू स्वतः विचार भटजींना. विचार, युवराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. शट आप. स्पर्श त्याच्यापासून पुन्हा थोडीशी बाजूला झाली. तिचं हृदय आता भीतीने धडधडत होतं. उफ, किती हा राग. वेट, मी विचारतो. भटजी बाबा, जरा इकडे या. आमच्या राणी सरकारांना सत्य काय आहे ते जरा सांगा बरं, युवराज गालात हसत भटजींना म्हणाला. हो, हे खरं आहे. तुम्ही दोघेही आता पती पत्नी आहात. साक्षात महादेवाच्या या पवित्र आणि पावन मंदिरात तुमचा विवाह माझ्या हस्ते संपन्न झाला आहे, भटजी स्पर्शकडे बघून म्हणाले. व्हॉट? स्पर्श आता पुरती गोंधळून गेली. हो, आता तुम्ही आजीवन पती पत्नी आहात. सुखाने संसार करा, असं म्हणत भटजी त्यांना पुन्हा आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. हे सगळं ऐकून स्पर्शच्या पायाखालची जमीन सरकली. तिला या सगळ्यांचा विचार करूनच आता चक्कर यायला लागली आणि तिचा तोल जात होता की युवीने तिला त्याच्या बाहुपाशात घट्ट पकडलं. रघु, युवी ओरडला आणि रघु मंदिराच्या पाठीमागून पळत बाहेर आला. त्याच्या हातात व्हिडिओ कॅमेरा होता. चला, गाड्या तयार आहेत, रघु हसत म्हणाला. स्पर्श लवकर शुद्धीवर येऊ नये म्हणून युवीने तिच्या नाकावर रुमालाने थोडा क्लोरोफॉर्म लावला आणि तिला दोन्ही हातांवर अलगद उचलून घेतलं. रघुने सगळं सामान नीट घेतलं आणि दोघेही स्पर्शला घेऊन पायऱ्या उतरत होते. प्रिया त्यांची वाट बघून अजूनही खालीच बसून होती. ती त्यांना पाहून उठून पळत त्यांच्याजवळ आली. स्पर्श, प्रियाला तिची खूप काळजी वाटत होती. डोंट वरी, काही वेळाने शुद्धीवर येईल, युवी तिला म्हणाला. थँक्स, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, युवी प्रियाला म्हणाला. मी जे काही केलं ते तिच्या भल्यासाठी केलं. ती खूप इनोसेंट आहे. तिच्या आयुष्यात कुणी चुकीची व्यक्ती यायला नकोय म्हणून मी हे केलं. मला अगोदर माहीत होतं की तुम्ही स्पर्शवर प्रेम करता. तुम्ही तिला रोज चॉकलेट, फ्लावर्ससुद्धा पाठवत होतात, हेही मला कळलं होतं. याबद्दल जेव्हा मला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मी स्पर्शला सत्य सांगण्याआधीच वीरने स्पर्शला प्रपोज केलं होतं आणि या वेडीने त्याला प्रेम समजून होकारही दिला होता. तेव्हा मी तिच्या खुशीसाठी शांत बसले. पण नंतर रघु मला येऊन भेटला आणि गीताबद्दल सांगितलं. तेव्हाच ठरवलं होतं, स्पर्शच्या आयुष्यात वीर येता कामा नये. तुम्ही तुमच्या बदल्यासाठी
तिला त्रास करू नये एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. खूप निरागस आहे माझे स्पर्श, एकदम लहान मुलांसारखी. तिला जितकं प्रेमाने समजून सांगाल ती ऐकेल. तिच्यावर जबरदस्ती कराल तर ती खवताळेल आणि तुमच्या विरुद्धही जाऊ शकते. प्रिया भावूक होत युवराजला सांगत होती. आय प्रॉमिस, स्पर्शला माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही. हा बदला फक्त माझा आहे. त्यात मी माझ्या प्रेमाला कदापि मध्ये आणणार नाही, युवराज प्रियाला म्हणाला. थँक्यू जिजू. त्याचं ऐकून प्रिया डोळे पुसत म्हणाली. तिने जिजू म्हणताच युवराजच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. भैयासाहेब, उशीर होतोय, रघु म्हणाला. निघूया, युवराज म्हणाला. त्यांच्या गाड्या थांबलेल्या होत्या. त्यातून त्यांचे बॉडीगार्ड लगेच बाहेर आले. युवराज स्पर्शला घेऊन जाण्यासाठी पुन्हा वळला. जिजू, मी कशी जाऊ? प्रिया त्याला पुन्हा आवाज देत म्हणाली. त्यावर रघुने तिच्याकडे बघत एक जोरदार तिच्या कानाखाली वाजवली. प्रिया गोंधळून लगेच तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती बाजूच्या पायरीवर तोल जाऊन धाडकन खाली पडली. रघु, धिस इज नॉट फेअर, युवी रागात रघुला म्हणाला. गरज होती भैयासाहेब, रघु कान पकडत म्हणाला. चला मॅडम, तुम्हाला डॉक्टरकडे नेतो, असं म्हणत रघुने प्रियाला उचललं आणि एका गाडीत टाकलं. भैयासाहेब, तुम्ही वहिनीला घेऊन पुढे निघा, मी पाठीमागे यांच्यावर लक्ष ठेवतो, रघु म्हणाला. ठीक आहे, सांभाळून, वीर खूप चालाक आहे, युवराज त्याला वॉर्न करत म्हणाला. तुम्ही त्याची अजिबात काही काळजी करू नका. त्याच्या 7 पिढ्यालाही माहीत होणार नाही की स्पर्श वहिनी कुठे गेली. पण तुम्ही मात्र सांभाळून राहा बरं का. तिथे दोघेच राहणार तर स्वतःवर कंट्रोल ठेवा, रघु हसत म्हणाला आणि युवराजने लगेच भुवया उंचावल्या. तसं नाही, नवीन नवीन लग्न आहे, त्यात इतकी सुंदर परी आता तुमची बायको आहे, तोल जाऊ शकतो ना. अजून सत्यनारायण पण नाही झाला. आजीला कळलं तर मार बसेल म्हणून सांगितलं, रघु पुन्हा हसत म्हणाला. तू निघ आधी, अगोदरच ही शुद्धीवर आल्यावर किती काय तमाशा करेल माहीत नाही, आणि त्यात तू आजीचं नाव काढून पुन्हा भीती दाखवतोयस, युवराज त्याच्यावर दात ओठ खात म्हणाला. हे चांगलं आहे, चालू द्या, असं म्हणत रघुने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला. लेट्स गो, युवीने बॉडीगार्डला इशारा केला आणि स्पर्शला घेऊन गाडीत बसला. मग त्याच्याही गाड्या भरधाव वेगाने गोव्याच्या बाहेर दूर जात होत्या. आनंदी, अगं 7 वाजत आले, स्पर्शिका आणि प्रिया यांचा काहीच पत्ता नाही, वीरची मॉम आनंदीला काळजीने म्हणाली. हो ना, मलाही आता काळजी वाटायला लागली आहे. त्यात दोघीही फोन इथेच ठेवून गेल्या, आनंदी काळजीने म्हणाली. थांब, माझ्याकडे त्या ड्रायव्हरचा फोन नंबर आहे, वीरची मॉम म्हणाली आणि त्यांनी एक नंबर डायल केला, पण तो नंबर काही आता लागत नव्हता. काय झालं, आनंदी म्हणाली. अगं हा नंबर व्हॅलिड नाही असं म्हणतोय, वीरची मॉम पुन्हा घाबरून म्हणाली. काय? आनंदीसुद्धा घाबरली. हो ना, आता काय करायचं, वीरची मॉम म्हणाली. मी यांना सांगते, आनंदी म्हणाली. नाही नको, अजून थोडा वेळ वाट बघू, मग सांगूया, वीरची मॉम घाबरून म्हणाली. ताई, अशी किती वेळ वाट बघायची? तुमच्यामुळे मी स्पर्शिकाला अशा अनोळखी ठिकाणी पाठवलं. साहिलने विचारलं तर काय सांगू मी त्यांना? ते काही नाही मी साहिलला सगळं सांगणार, असं म्हणत आनंदी जाण्यासाठी वळली आणि दचकून जागीच थांबली. वीर, तुम्ही इथे? आनंदी अटखळत म्हणाली. वीरला समोर बघून त्याची मॉमसुद्धा खूप घाबरली. मॉम, स्पर्शिका कुठे आहे? वीर त्याच्या मॉमकडे रोखून बघत म्हणाला. ती आहे ना, आत आहे, तयार होते. वीरची मॉम नजर चोरून घाबरून इकडे तिकडे पाहत म्हणाली. मॉम, डोंट लाय, मी तुमच्या दोघींचं सगळं बोलणं आत्ता ऐकलं आहे, त्यामुळे मला खरं खरं सांगायचं, स्पर्शिका कुठे आहे? वीर शांत पण तितक्याच धारदार आवाजात त्याच्या मॉमला खडसावून म्हणाला. ती महादेवाच्या मंदिरात पूजा करायला गेली आहे, वीरची मॉम दबकत म्हणाली. पूजा? कसली पूजा? वीर कपाळावर आठ्या पाडून म्हणाला. वीर, अरे ते कालपासून अपशकुन झाला ना, ते तिला तुझ्या अगोदर हळद लागली, मग मेहंदीवर सुद्धा नाव चुकलं, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. पुढे काही अघटित होऊ नये म्हणून मी तिला पहाटेच एका पूजेसाठी महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी सांगितलं. पण काळजी करू नको, प्रिया आहे तिच्यासोबत. वीरची मॉम आता बरीच घाबरली होती आणि बोलताना त्यांची बोबडी वळत होती. मॉम, तुझं डोकं फिरलंय का? अशा काहीही थोटांत गोष्टीवर विश्वास ठेवून तू तिला फालतू पूजेसाठी बाहेर पाठवलं, तेही लग्नाच्या दिवशी? आर यू लॉस्ट ऑफ युअर माइंड? वीर त्याच्या मॉमवर जोरजोरात ओरडत अंगावर आला आणि ते पाहून आनंदी अगदी थक्कच झाली.
आणि ती अजूनच घाबरली. आनंदी, काय झालंय? साहिल आणि मिस्टर राठोड त्यांच्या आवाजाने त्या रूममध्ये आले आणि त्यांचा हा समोर चाललेला प्रकार बघून त्यांना आश्चर्याने बघत उभे होते. आहो, असं म्हणत मग आनंदीने घडलेला सगळा प्रकार साहिलला सांगितला आणि ती आता रडायला लागली. आनंदी, तू स्पर्शला इतकं जपतेस आणि तू अशी चूक कशी काय केलीस? साहिलसुद्धा आनंदीवर चिडत म्हणाला. कारण स्पर्श घराबाहेर पडली आणि अजून घरी आली नाही म्हणून तोही खूप काळजीत होता. मला माफ करा, मी ताईंच्या म्हणण्याला बळी पडले. मलाही हे पटत नव्हतं, पण त्यांच्या समाधानासाठी मी हे केलं आणि तिलाही करायला भाग पाडलं. प्लीज मला माफ करा आनंद. आनंदी रडत म्हणाली. डॅड, वीर त्याच्या डॅडकडे बघत म्हणाला. इथे कुणीही काहीही बोलू नका, आपण जरा बाजूला जाऊन बोलूया, असं म्हणत सगळे मग रिझॉर्टच्या बॅक साईडला येऊन थांबले. आनंदी आणि वीरच्या मॉमच्या सांगण्यावरून आणि त्या ड्रायव्हरचा शोध घ्यायला सुरुवात केली. रिझॉर्टच्या सगळ्या एम्प्लॉईजला त्यांनी बोलावून त्यांची चौकशी केली, पण कुणालाही त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो एका दुसऱ्या एम्प्लॉईच्या सांगण्यावरून जस्ट 2 दिवसापासून जॉईन झाला होता. लग्न असल्याने त्याचे डॉक्युमेंट त्यांनी अजून क्रॉस चेक केले नव्हते. आपल्याला इथून काहीच माहिती मिळणार नाही, आपण त्या मंदिरात जाऊन बघू, साहिल म्हणाला. हो, तू बरोबर बोलतोयस साहिल, चल, मिस्टर राठोड म्हणाले आणि वीरसुद्धा त्यांच्यासोबत जाण्यासाठी निघाला. वीर, अरे असं हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये बाळा, त्याची मॉम म्हणाली. शट अप यू फुल वुमन. वीर त्याच्या मॉमवर पुन्हा चिडला. वीर, तू इथेच थांब, मिस्टर राठोड त्याला थांबवत म्हणाले. नो डॅड, वीर म्हणाला. वीर, वेळेचं गांभीर्य लक्षात घे, स्पर्श नाही त्यात तूही नाही तर उगाच चर्चा होईल. डोंट वरी, मी स्पर्शला घेऊन येईन, मिस्टर राठोड वीरला धीर देत म्हणाले. ओके डॅड, वीर नाखुशीने म्हणाला. मिस्टर राठोड आणि साहिल लगेच आनंदीने सांगितलेल्या ठिकाणी गेले. वीर बाळा, स्पर्श तिथेच असेल, वीरची मॉम म्हणाली. मॉम प्लीज, मला तुझा मूर्खपणा परत परत सांगू नको. तुला एवढी अक्कल नाही, अनोळखी माणसासोबत तू तिला मंदिरात पाठवलं. तुला पूजा करायची होती तर मला सांगायचं ना, मी घेऊन गेलो असतो तिला, वीर रागाने धुसफुसत म्हणाला. वीर शांत हो, स्पर्श भेटून जाईल, आनंदी म्हणाली. फूल पीपल. वीर आनंदी आणि त्याच्या मॉमकडे पाहून पुन्हा बडबडत तिथून निघून गेला. आनंदीला वीरचं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं, पण काय करणार, चूक तर त्यांचीही होती. वीरची मॉम रडत होती. ताई, तुम्ही शांत व्हा, स्पर्श भेटेल, आनंदी तिला धीर देत स्वतःला सुद्धा समजावत होती. मी ही सगळं त्यांच्या भल्यासाठीच करत होते ना आनंदी, वीरची मॉम मुसमुसत म्हणाली. त्यांना काय बोलावं आनंदीला काहीच कळत नव्हतं. मिस्टर राठोड आणि साहिल त्या मंदिरात गेले. मंदिराचा परिसर सानसून होता. 1-2 भाविक मंदिरातून येताना जाताना दिसत होते तेवढंच. त्यांनी लगेच वर मंदिरात जाऊन पाहिलं. 1-2 लोक सोडले तर बाकी तिथे कोणीही नव्हतं. त्यांनी सगळ्या मंदिरात दोघींना शोधलं, पण त्या तिथे नव्हत्याच तर दिसणार तरी कशा. अरे दादा, ऐका ना, तुम्ही या मुलींना इथे कधी पाहिलं आहे का? साहिल मोबाईलमध्ये असणारा स्पर्श आणि प्रियाचा फोटो तेथील व्यक्तींना दाखवत म्हणाला. नाही, आम्ही आत्ताच आलोय, आम्हाला काही माहीत नाही, समोरील व्यक्ती म्हणाली. दादा, तुम्ही यांना इथे पाहिलं का? साहिल दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला. नाही, आम्ही पण आत्ताच आलोय, दुसराही व्यक्ती तेच म्हणाला. स्पर्शला घेऊन युवी एका प्रायव्हेट हाऊस बोटवर चढला. त्याने तिला तेथील रूमची बेडरूमसारखी होती तिथे असणाऱ्या बेडवर झोपवलं. तिला अजून शुद्ध नव्हती. तो तिच्याकडे एकसारखं पाहत होता. ती त्यानेच गिफ्ट केलेली साडी नेसून मंदिरात आली होती. तो तिच्या बाजूला बसला. तिचे केस विस्कटून तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याने हळूच त्यांना बाजूला करून कानामागे सारलं. त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला. आय एम सॉरी स्वीटहार्ट, मला तुझ्यासोबत असं जबरदस्ती लग्न अजिबात करायचं नव्हतं, पण काय करू, मी मजबूर झालो होतो. तुझ्या सेफ्टीसाठी मला हे सगळं करावं लागलं. वीर किती नीच आणि हलकट माणूस आहे हे समजल्यावर तू मला नक्कीच समजून घेशील. बस अजून 3-4 दिवस, त्यानंतर मी तुला घेऊन मुंबईला पोहोचेल आणि सगळ्या जगासमोर तू माझी पत्नी आहेस हे ओरडून सांगेन, असं म्हणत युवराजने तिच्या हातावर हळूच ओठ टेकवले आणि तिला नीट पांघरून बाहेर निघून गेला. रघु, काय खबर? युवी फोन करत रघुला विचारत होता. वहिनीसाहेब गायब आहे, त्यामुळे रिसॉर्टवर खळबळ माजली आहे. मिस्टर राठोड आणि साहिल देशमुख वहिनीला शोधण्यासाठी बाहेर पडले आहेत, रघु म्हणाला. आणि वीर, त्याचं काय? युवी म्हणाला. रिसॉर्टवरच आहे अजून, उगाच चर्चा नको म्हणून त्याला अजून तरी बाहेर येऊ दिलं नाही, रघु हसत म्हणाला.
अँड व्हॉट अबाउट प्रिया? ती ठीक तर आहे ना? युवराज काळजीने म्हणाला. प्रियाबद्दल विचारताच रघुने चटकन गालावर हात लावला आणि त्याला आत्ता थोड्या वेळापूर्वी घडलेला प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला. फ्लॅशबॅक. रघु प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होता तेव्हा प्रिया ग्लानीतून जागी झाली आणि ती घाबरून पटकन उठून बसली. रघुला ते आरशातून दिसलं. त्याने गाडी थांबवली आणि प्रिया लगेच घाबरून गाडीच्या बाहेर पडली. अहो, घाबरू नका, मी काय सांगतोय ते ऐका, प्लीज मला घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही, रघु तिला असं म्हणत थांबवत होता. रघुने तिला पुढे काय करायचं हे सगळं थांबवून सांगितलं. त्यावर प्रियाने ते सगळं अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि मग त्याच्या समोर येत काहीही मागे पुढे न पाहता एक जोरदार रघुच्या कानाखाली वाजवली. त्यामुळे रघुच्या कानातून किर्र असा आवाज निघत होता आणि तो आश्चर्याने प्रियाकडे बघत होता. यू इडियट, इतकं जोरात मारतं का कुणी? बघ, मला इथे डोक्यावर जखम पण झाली, प्रिया रागाने त्याच्याकडे बघत म्हणाले. तेच तर हवं होतं. मग वहिनी किडनॅप झाली हे त्या लोकांना खरं वाटलं नसतं का? तुमच्यावर संशय पण आला असता, रघु गाल चोळत लटक्या रागाने म्हणाला. ठीक आहे, इथून पुढे मी जाईन आणि तू माझ्या मागे लागायचं, प्रिया त्याला दात ओठ खात म्हणाली. हुर, हा रघु कोणत्याच पोरीच्या मागे लागत नसतो, रघु ॲटिट्यूड दाखवत प्रियाला म्हणाला. ए डोमकावळ्या, मागे लाग म्हणजे माझ्यासोबत लग्न करण्यासाठी मागे लाग असं नाही म्हणते मी, मला पकडण्यासाठी. हॉस्पिटलमधील लोकांना समजायला नको का मी माझा जीव वाचून पळून आले ते? असंच कसं जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहे मी? प्रिया हाताची घडी घालून त्याला रोखून बघत म्हणाली. बरं बरं, कळलं, पळ आता, रघुसुद्धा चिडून म्हणाला. हां चल, असं म्हणत प्रिया पुढे पळत होती आणि रघु चेहऱ्याला मास्क बांधून हातात चाकू घेऊन तिच्या मागे पळत होता. वाचवा वाचवा, असं म्हणत प्रिया हॉस्पिटलमध्ये घुसली. रघु तिच्या मागे आला. तिच्या आवाजाने 1-2 वॉर्ड बॉय पळत त्यांच्या जवळ आले. रघु मुद्दाम सीन क्रिएट करण्यासाठी तिच्यावर पुन्हा धावून गेला. अरे कोण आहेस तू, असं म्हणत वॉर्ड बॉय त्यांच्या दोघांच्या मध्ये पडले. दादा दादा, मला या गुंडापासून वाचवा दादा, प्लीज प्लीज मला वाचवा, प्रिया पुन्हा थोडासा रडका चेहरा करून घाबरून करण्याचं नाटक करत म्हणाली. त्यांनी रघुला थांबवून खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण रघु खूप चालाखीने त्यांनाच खाली पाडून तिथून पुन्हा बाहेर पळून गेला. ए थांब, ए थांब, वॉर्ड बॉय त्यांच्या मागे पळत होते. आई गो, रघु पळून जाताच प्रियाने चक्कर आल्याचं नाटक केलं आणि ती खाली पडली. फ्लॅशबॅक ओव्हर. रघु, हॅलो रघु, युवराज समोरून म्हणाला. हां भैयासाहेब, तुम्ही प्रियाची अजिबात काही काळजी करू नका, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्या सांभाळून घेतील सगळं, रघु डोकं खाजवत त्याच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला. ठीक आहे, तरी तिच्यावर लक्ष असू दे, युवराज म्हणाला. हो भैयासाहेब, डोंट वरी, रघु म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. साहिल, आता काय करायचं, मिस्टर राठोड म्हणाले. मी पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे, साहिल म्हणाला. थांब साहिल, आपण असं करू शकत नाही, त्यामुळे दोन्ही घरची बदनामी होईल. बदनामीपेक्षा मला माझ्या बहिणीचा जीव जास्त प्यारा आहे मिस्टर राठोड, असं म्हणत साहिलने फोन करून आनंदीला सगळं सांगितलं आणि तेथील पोलीस स्टेशनमध्ये गेला. काय झालं आनंदी, वीरची मॉम म्हणाली. स्पर्शिका सापडली नाही, प्रियासुद्धा तिथे नाही, आनंदी नाराज होत म्हणाली. अरे देवा, वीरची मॉम डोळ्यात पाणी आणून काळजीने म्हणाली. साहिल पोलीस स्टेशनवर जात आहेत, मला तिथे बोलावलं आहे, असं म्हणत आनंदी तिथून गडबडीने निघाली. यावेळी वीर तिच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये आला. साहिल आणि मिस्टर राठोड पोलीस स्टेशनबाहेर त्यांचीच वाट बघत उभे होते. अहो, हे काय झालं, कुठे असेल स्पर्श, आनंदी साहिलला रडत बिलगत म्हणाली. आता रडा, मूर्खपणा केला तेव्हा अक्कल कुठे गेली होती, वीर रागाने धुसफुसत म्हणाला. वीर बिहेव, मिस्टर राठोड त्याला ओरडले. सापडेल ती आनंदी, डोंट वरी, चल, साहिल तिला समजावून आत घेऊन गेला. त्यांनी त्याचे कॉन्टॅक्ट वापरून तेथील कमिशनरला बोलावून घेतलं आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे बघा मिस्टर देशमुख, यात 2 गोष्टी होऊ शकतात, एक तर तुमची बहीण किडनॅप झाली असेल किंवा मग त्या स्वतःहून निघून गेल्या असतील. कमिशनर म्हणाले. व्हॉट रॉबिश, प्रेम करतो आम्ही एकमेकांवर आणि आज आमचं लग्न होतं, ती का निघून जाईल, वीर म्हणाला. मग नक्कीच त्यांना कुणीतरी किडनॅप केलं असणार. सध्या मी तुमची तक्रार नोंदवून घेत नाही, कारण होऊ शकतं त्या स्वतः निघून गेल्या असतील तर परत येऊ शकतात. उगाच तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नको, पण तरीही मी माझ्या पद्धतीने तपास सुरू ठेवतो, कमिशनर म्हणाला आणि त्यांनी लगेच घटनास्थळी 2 हवालदार आणि 1 इन्स्पेक्टर पाठवला.
थँक्स कमिशनर साहेब, मिस्टर राठोड म्हणाले. वेलकम, कमिशनर म्हणाले. तितक्यात साहिलच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. साहिलने लगेच फोन उचलला. हॅलो, साहिल म्हणाला. हॅलो दादा, मी प्रिया. प्रिया घाबरलेल्या आवाजात म्हणाली. प्रिया? प्रिया, तू कुठे आहेस? तुम्ही दोघी कुठे आहात? साहिल काळजीने तिला बोलत होता. साहिलच्या तोंडून प्रियाचं नाव ऐकताच सगळे त्याच्याभोवती जमा झाले. दादा, मी हॉस्पिटल. प्रियाने फोन टाकून दिला आणि परत चक्कर येण्याचं नाटक केलं. हॅलो 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 प्रिया, हॅलो. साहिल पुन्हा काळजीने फोनमधून हॅलो हॅलो म्हणत होता. हॅलो, समोरून एक पुरुषी आवाज आला. हॅलो, कोण बोलतंय? प्रिया, साहिल म्हणाला. नाही सर, मी हॉस्पिटलमधून बोलतोय. त्या आता तुमच्याशी बोलणाऱ्या मॅडम आहेत ना, त्या चक्कर येऊन पुन्हा पडल्यात. त्यांनी माझ्या फोनवरून तुम्हाला फोन केला होता. तुम्ही इथे येता का प्लीज? वॉर्डबॉय म्हणाला. हो, आम्ही लगेच आलो, साहिल घाबरून म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. अहो, काय झालं? आनंदी काळजीने म्हणाली. प्रिया हॉस्पिटलमध्ये आहे आनंदी, साहिल म्हणाला. काय? आणि स्पर्श? आनंदी पुन्हा घाबरून म्हणाली. तिच्याबद्दल काही कळलं नाही, साहिल म्हणाला. मिस्टर देशमुख, आपण लगेच निघूया, कमिशनर त्यांचं बोलणं ऐकून म्हणाले. त्यानंतर सगळे गाड्यांमध्ये बसून हॉस्पिटलकडे तातडीने निघाले. प्रिया? साहिल हॉस्पिटलमध्ये येताच प्रियाला बघून म्हणाला. दादा, प्रिया रडत म्हणाली. तिच्या हाताला सलाईन, डोक्यावर पट्टी, हातापायाला खरचटलं होतं आणि गालावर रघुने मारलेले लाल भडक वन उमटले होते. त्यामुळे ते पाहून नक्कीच काहीतरी भयंकर घडलं असावं असं सगळ्यांना वाटत होतं. प्रिया बाळा, हे काय झालं तुला? स्पर्श कुठे आहे? आनंदी तिच्या जवळ जात तिला म्हणाली. मला काहीच माहीत नाही. आम्ही मंदिरात पोचलो तेव्हा कुणीही नव्हतं. त्यानंतर आमच्या पाठीमागून कुणीतरी आलं आणि आमच्यावर हल्ला केला. त्या झटापट्टीत आम्ही वेगवेगळ्या दिशेला पळालो. मी पळाले, स्पर्श पण पळाली, पण ती कुठे आहे मला माहीत नाही, असं म्हणून प्रिया रडायला लागली. शांत हो, आनंदी तिला छातीशी कवटाळीत शांत करत म्हणाली. वहिनी, स्पर्श कुठे असेल ग? प्रिया रडत म्हणाली. मिस्टर देशमुख, हा नक्कीच किडनॅपिंगचा प्रकार दिसतोय, कमिशनर म्हणाले. काय? स्पर्श किडनॅप झाली? प्रिया आश्चर्याने म्हणाली आणि पुन्हा जोरजोरात रडायला लागली. आपण बाहेर जाऊन बोलूया का? मिस्टर राठोड म्हणाले. प्रियाच्या सांगण्यावरून गोवा पोलिसांनी स्पर्शचा शोध घ्यायला सुरुवात केली. वीरने सुद्धा त्याची माणसं कामाला लावली, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं. आनंदी आणि प्रिया सारख्या रडत होत्या. अद्याप लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांना स्पर्शच्या किडनॅपिंगची माहिती मिळाली होती. सगळे स्पर्शसाठी खूप काळजीत होते. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.